नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखासमध्ये आपलं स्वागत करत आहे. गुळापासून जाळीदार खरवस कसा करायचा, तो सुद्धा चिकाचा, ते पाहणार आहोत. आपण बघाल की मस्त अशा आपल्या इथे जाळी पडलेली आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. त्याचा रंग सुद्धा आपण बघाल, केशरामुळे एक छान असताना रंग सुद्धा खूप मस्त आलेला आहे. चला तर मित्र-मैत्रिणींनो, यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलेलं आहे. त्याचा रंग आणि साधं दूध आपण बघाल, ते सुद्धा मी अर्धा लिटर घेतलेलं आहे. चिकाचा दुधाचा रंग हा थोडासा आपला पिवळसर आहे आणि साध्या दुधाचा अगदी पांढरा शुभ्र. जेवढं आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तेवढ्या समप्रमाणात आपण साधं दूध घ्यायचंय. अर्धा लिटर दुधासाठी चिकासाठी 1/2 किलो आपण इथे गुळ घेतलेला आहे. गुळ मी इथे किसून घेतलेला आहे. नंतर इथे आपण जायफळची पावडर आहे ती सुद्धा आपण थोडीशी किसून घेतली आहे. अर्धा चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर आपण जायफळची पावडर घेतलेली आहे. केशर आपण आवडीनुसार घेणार. जर असेल तर तुम्ही नक्की वापरा. नाही वापरलं तरीही चालेल. सुरुवातीला आपण ज्या भांड्यामध्ये करणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपण डायरेक्ट ते दूध मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी चिकाचं दूध घेतलेलं आहे. नंतर आपण ते साधं दूध आहे. साधं दूध मात्र आपण गरम करून थंड केलेलं आहे आणि चिकाचं दूध आपण तसंच घेतलेलं आहे. ते आता पूर्ण दूध आपण मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्येच आपण आता गूळ घालून घेऊया. गूळ मी किसून घेतलेला आहे कारण तो लवकर विरघळण्यास मदत होईल. तुम्ही गुळाची पावडर वापरलात तरीही चालेल. इथे आता ते मिक्स करून घेऊया. जोपर्यंत आपला गूळ व्यवस्थित वितळत नाहीये तोपर्यंत आपण इथे मिक्स करणार आहोत. आपण पाहाल इथे थोडा थोडा आपला आता गूळ वितळायला लागलेला आहे. गुळाचे जे कडे आहेत ते थोड्या वेळाने आता मिक्स करता करता म्हणजे आपण ढवळून घेतल्यानंतर ते वितळतील. आपण मागे एकदा साखरेपासून सुद्धा खरवस दाखवलं होतं. तसंच आपल्या चॅनलवरती चीक नसेल म्हणजे बिना चिकाचा खरवस कसा करायचा ती सुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्कीच ती बघून घ्या. कारण चीक म्हटलं तर अनेक वेळ मिळतच नाही. मला सुद्धा अगदी खूप वर्षाने मिळालं. म्हटलं चला त्यासाठी मी आता हा व्हिडिओ तयार केला. त्यामुळे चीक जर नसेल तर बिना चिकाचा सुद्धा खरवस कसा करायचा ते मी दाखवलेले आपल्याला. आता याच्यामध्ये मी वेलची पावडर घालून घेणार आहे. अनेक वेळा चिकाचं दूध सांगून सुद्धा साधं किंवा एकदम वेगळं दूध मिळतं आणि त्याचा मात्र खरवस नक्कीच चांगला होत नाही. दूध जर अगदी तुमचं चांगलं असेल ना तर त्याचा खरवस मस्त जाळीदार होतो. इथे मी चिमूटभर आता जायफळ सुद्धा घालून घेणार आहे. ते तुम्ही आवडीनुसार घाला. तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेस जाळी पडत नाही. त्याचं कारण हे आहे मित्रमैत्रिणीची टिप्स म्हणाल याला. जर हे दूध पहिल्या दिवसाचं असेल तर नक्की त्याची जाळी पडते. पण ते जर 2-3 दिवसानंतरचा चीक मिळाला आपल्याला तर त्याची मात्र जाळी पडत नाही. हे दूध होतं ते अगदी प्युअर असल्या कारणाने याची मस्त अशी जाळी पडते. वरून थोडंसं मी केशर घातलेलं आहे आणि एकीकडे मी आता एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण आपलं मिक्स केलेलं दूध आहे ते आपण ठेवून देणार आहोत. वरून मी झाकण देणार आहे. झाकण ठेवून दिल्यानंतर आपण एक बरोबर 20 मिनिटं ते शिजू द्यायचं आहे. एक 20 मिनिटानंतर आपण ते चेक करून बघणार आहोत ते झालंय की नाही ते. आपण पाहाल आता ते तयार व्हायला लागलेलं आहे. थोडं घट्ट व्हायला लागलं. आपण आपले 20 मिनिटं झाले तर आपण काढून घेतलेलं आहे. आपण बघायला मस्त असं तयार झालेलं आहे. सुरीच्या साह्याने आपण त्याचे पीसेस करून घेऊया. थंड झाल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण ते काढायचं. पीस जरी तुम्ही आता करून ठेवलात तरी पूर्णपणे थंड होऊन द्यायचं. म्हणजे जसं तुम्ही संध्याकाळी केलात ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तो नक्कीच खाण्यासाठी काढू शकता. 2-3 तास त्याला पूर्ण थंड होऊन त्याला सेट होऊ द्यायचंय. मग त्याचं अजिबात पाणी न होता मस्त जाळीदार खरवसाचे पीसेस निघतात. इथे मी बघा आता थंड झालेले आपले पूर्ण पीस करून घेतलेले आहेत आणि आता हे मी ठेवून दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी काढून घेणार आहे. कारण कधी कधी पाणी सुटतं आपण खाताना, ते सुटू नये म्हणून आपण ते पूर्ण सेट होऊन द्यायचंय. जेणेकरून त्याचं पाणी सुटणार नाही आणि तो व्यवस्थित आपल्याला पीस त्याचे मिळतील. तेही अगदी जाळीदार. यातून काढून घेतलेले आहे. आपण बघाल इथे मस्त पीस आपला तयार झालेला आहे. हा त्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेत.
मित्रमैत्रिणी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्यासाठी बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा. आपण बघाल इथे मस्त असा आपला खरवस तयार झालेला आहे. केशरामुळे त्याला वेगळा रंग सुद्धा आलेला आहे आणि त्याला जाळी खूप छान पडलेली आहे, कारण आपलं चिकाचं जे दूध होतं ना ते खूप फ्रेश होतं. इथे बघाल आपण मस्त अशी जाळी पडलेली आहे, अगदी ढोकळ्यासारखी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. आवडली असेल तर मला नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा आणि चॅनलला लाईक सुद्धा करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.